हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी. आज आपण बघणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंटचा क्वेश्चन नंबर 2, ज्याला काय म्हणतो आपण इल्युस्ट्रेशन नंबर 2. म्हणजेच यालाच म्हणतो आपण सॉल्व प्रॉब्लेम, जे तुम्हाला बुकमध्ये दिलेत. आलं का लक्षात? जे तुम्हाला बुकमध्ये दिलेत. तर हा माझा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर मी दिला आहे. जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकतात किंवा कॉल करू शकतात. ओके. आता या ठिकाणी मी म्हटलं आहे एक्सप्लेनेशन लँग्वेज काय आहे, मराठी, किंवा अधूनमधून हिंदी पण बोलल मी, किंवा हिंदीमध्ये पण शिकवल. शेवटी तुम्हाला कळण्याशी महत्त्व आहे. आलं लक्षात? तर माझा हा क्लास कुठे मित्रांनो? पुण्यात आहे, विकास अकाउंटन्सी म्हणून. तर हा लेक्चर नेमकं कोणासाठी? ज्यांनी 12th अकाउंट हा सब्जेक्ट कशात घेतला आहे? इंग्लिश मीडियममध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी आपला हा लेक्चर आहे. तर आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2. आता हा क्वेश्चन नंबर 2 डायरेक्ट बघितल्यावरती तुम्हाला काही कळणार नाही. याच्या अगोदरचे जे बेसिक लेक्चर आहे ते अगोदर तुम्हाला बघावे लागतील. आलं का लक्षात? मग ते अगोदर बघा मित्रांनो, त्यानंतर मग तुम्ही हा लेक्चर बघा. आलं लक्षात? चलो लेट स्टार्ट क्वेश्चन नंबर 2. बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतोय, अगोदर तो व्यवस्थित समजून घेऊ. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुठलं प्रिपेअर करायला लावलं आहे? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर 31 मार्च 2019. ही डेट तर आपल्याला भेटली. ओके. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ह्याच तारखेचं बॅलन्स शीट पण काय करायचं आपल्याला बघायचं आहे. मग कोणाकोणाचं इथे पार्टनर? शिल्पा आणि कत्रिना. कत्रिना काही नाही रे. आलं का लक्षात? कॅटरीना ही वेगळी कॅटरीना आहे. चला मग आता असा क्वेश्चन दिला आहे, तर इथे रेशोबद्दल काही म्हटलं आहे का? नाही. काय रेशोबद्दल काही म्हटलेलं नाही. जर नसेल म्हटलेलं तर कसा द्यायचा मग रेशो? इक्वली. कसा देणार तुम्ही? इक्वली. सपोज 1,000 रुपये काय झाला तुम्हाला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, तर कसं वाटणार मग ते? डिस्ट्रीब्युशन 500 रुपये एकाला आणि 500 रुपये एकाला, काही असो, प्रॉफिट असो किंवा लॉस असो. ओके. इक्वलीचा अर्थ होतो समान याच्यात देणे, सारख्या प्रमाणात देणे. चला मग पुढे काय म्हणतोय त्याप्रमाणे जाऊ. आता बघा सुरुवातीला काय म्हणतोय तो? लँड अँड बिल्डिंग. या ठिकाणी काय? लँड अँड बिल्डिंग काय असते? आपली ॲसेट असते. फर्निचर पण काय असते? ॲसेट असते. सन्ड्री डेटर्स पण काय असते? ॲसेट असते. आलं का लक्षात? आता तुम्ही म्हणणार सर आम्हाला तर हे माहितीच नाही की ॲसेट कशाला म्हणायचं आणि लायबिलिटी कशाला म्हणायचं, किंवा कुठल्या अकाउंटला कुठलं आयटम जातो ते पण आम्हाला माहिती नाही. त्यासाठीच तर तुम्हाला म्हणतो आहे विद्यार्थी मित्रांनो, डिअर स्टुडंट, याच्या अगोदरचे लेक्चर बघा, त्यानंतर तुम्हाला मी आता जसं तुम्हाला सांगतोय ना त्या पद्धतीने तुम्हालाही जमेल. आलं लक्षात? परत मागच्या लेक्चरला मी रिव्हिजन केली त्याच्या मागच्या लेक्चरची. आता आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. मग लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड सन्ड्री डेटर्स. हे बघा, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना, ह्या डेटर्स, बॅड डेट्स, प्रिंटिंग, स्टेशनरी, वेजेस, सॅलरीज, ह्या ज्या सर्व गोष्टी ना तुम्हाला तुमच्या बुकमध्ये बुकमध्ये दिल्या आहेत. प्रत्येक अकाउंटला दिलं आहे की ट्रेडिंग अकाउंटला कुठले आयटम येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कुठले आयटम येणार, आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि ॲसेटला कुठले आयटम येणार. ओके. हे सर्व काय झालेलं आहे अगोदर तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तर आता आपण डायरेक्ट काय करू? प्रॉब्लेम स्टार्ट करू. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, सन्ड्री डेटर्स काय आपली ॲसेट. ओके. स्टॉक काय आपलं या ठिकाणी? पुढे काय म्हणतोय तो? स्टॉक. मग कंसामध्ये काय दिलेली मित्रांनो? तारीख दिली. मग आपलं अकाउंटिंग इयर कधी स्टार्ट होतं? अकाउंटिंग इयर स्टार्ट होतं, मागच्या लेक्चरलाही सांगितलं आताही सांगतो, 1 एप्रिल. कुठलाही वर्ष असेल तो 1 एप्रिल. मग इथे कधी स्टार्ट होते? 1 एप्रिल 2018 टू कधीपर्यंत असेल मग? 31 मार्च 2019 पर्यंत असेल. टोटल किती मंथ झाले? 12 मंथ. मोजून बघा. एप्रिल 1 तारीख आहे म्हणजे पूर्ण 1 महिना येईल. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबरपर्यंत किती मंथ झाले तुमचे? 9 मंथ. ओके. नंतर पुढे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि उरलेले 3 मंथ्स, असे टोटल किती झाले?
12 मंथ. आलं का लक्षात? आपलं अकाउंटिंग इयर कधी स्टार्ट होतं? 1 एप्रिल. कधी संपतं? 31 मार्च एनी इयर. क्लिअर इथपर्यंत? मग या ठिकाणी काय दिलेली तारीख? 1/4/2018 म्हणजेच काय असेल ती आपली ओपनिंग स्टॉक असेल. आलं का लक्षात? अशा पद्धतीने ह्या तारखेंचा अर्थ काढायचा असतो. मग आपल्याला ओपनिंग स्टॉक कधीचा दिलेला आहे? 1/4/2018. मग बिझनेसला तुम्ही स्टार्ट करण्यासाठी काय करावं लागेल? एखादा पैसा तर ठेवावा लागेल ना, तेव्हा तर बिझनेस स्टार्ट होईल. किंवा तुम्ही फर्निचरची दुकान टाकली किंवा मोबाईलची दुकान टाकली किंवा एनी काइंड, तर तुम्हाला काय करावं लागेल? तिथे माल ठेवावा लागेल. मग तो माल घेण्यासाठी पैसा लागेल. आलं का लक्षात? मग तो स्टॉकच्या स्वरूपात मोजा किंवा पैशाच्या स्वरूपात मोजा. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? स्टॉक म्हणजे काय? एवढा माल हा स्टार्टिंगला मी घेतला होता किंवा आहे माझ्याकडे. अगोदरचा बिझनेस असेल तर कितीचा? 65. मग ओपनिंग स्टॉक कुठे लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट, बॅड डेब्ट्स. असं बॅड डेब्ट्स आलं ना मित्रांनो कुठल्या साईडला? डेबिट साईडला, तर हा काय असतो? आपला ओल्ड असतो. एवढं लक्षात ठेवा. त्या ठिकाणी लिहून घ्यायचं. काय करायचं? ओल्ड असं लिहून घ्यायचं. ओके, हे बघा या ठिकाणी ओल्ड लिहिलं आहे. नेक्स्ट, आणि बॅड डेब्ट्स कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, आता हे सर्व शॉर्ट ट्रिक्स बोलतो आहे मी. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी अगोदरचा लेक्चर बघा, तेव्हाच तुम्हाला पी डी काय, टी डी काय, टी सी काय आणि ते काय लागेल तर मी अजून 2 मिनटात तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. बघा, ट्रेडिंग अकाउंटला 2 बाजू असतात. एक असते डेबिट, एक असते क्रेडिट. तर मी हे शॉर्टमध्ये कसं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड म्हणजे टी डी आणि ट्रेडिंग अकाउंटची कुठली? क्रेडिट साईड म्हणजे टी सी. त्याचप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किती बाजू असतात? 2 बाजू असतात. एक असते डेबिट आणि एक असते क्रेडिट. सो याला कसं लिहिणार मग? पी डी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड अँड पी सी. आलं का लक्षात? आणि बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट असते का मित्रांनो? नाही. बॅलन्स शीटला काय असते? एक असते लायबिलिटी, एक असते ॲसेट. याला शॉर्ट ट्रिक्स नाही, डायरेक्ट यल आणि ए लिहित असतो. बघा आता तुम्हाला कळेलच. मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे येते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आलं का लक्षात? चलो नेक्स्ट, पुढे काय म्हणतो येतो? वेजेस. काय? वेजेस. आता वेजेस कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. नंतर काय? सॅलरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट, कॅरिएज इनवर्ड, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. क्लिअर? कॅरिएज म्हणजे काय? आपण एखादी वस्तू आणतो, ती काय हवेत उडी नेणार का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला गाडी करावी लागेल किंवा काहीतरी आणण्यासाठी एखादी ट्रक करावी लागेल. ओके, मग त्याला काय करावं लागतं? पैसा द्यावा लागतो. मग आता ट्रकवरती पुढे लिहिलेलं असतं गुड्स कॅरिएज. त्याचा अर्थ काय असतो? माल भाड्याने नेतो आहे. आलं का लक्षात? अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. सो नेक्स्ट पुढे काय म्हणतोय बघूया. कॅरेज इनवर्ड कुठे येणार? टी डीला. सेल्स रिटर्न. आता मला सांगा, मी शॉप ओनर आहे, मी काय करतोय? सेल्स करतोय एखादी वस्तू. ओके, आता त्यापैकी भरपूर कस्टमरांना मी काय केलं? सेल्स केलं. यातला एक कस्टमर काय करतो? एक वस्तू रिटर्न घेऊन येतो. आलं का लक्षात? मग जर तो रिटर्न घेऊन येत असेल तर मग मी काय केलं होते? टोटल सेलमधनं काय करावं लागेल? याचीवाली वस्तू काय करावी लागेल? मायनस करावी लागेल. आलं का लक्षात? त्यामुळे हे बघा या ठिकाणी मी लिहिलं आहे सेल्समधनं काय आहे? रिटर्न मायनस. या ठिकाणी दिसलं का? ओके, सेल्समधनं मायनस. नेक्स्ट, मग सेल्स कुठे लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि परचेस कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट, ड्रॉइंग्स म्हणजे काय? पेंटिंग करणे नाही. तर काय असतं ड्रॉइंग्स म्हणजे? पर्सनल यूज. परत एकदा लिहून घ्या, पर्सनल यूज. लिहिलं का सर्वांनी? ड्रॉइंग्स मीन्स पर्सनल यूज. ओके, एका रेड पेनने लिहिलं तरी चालेल. ड्रॉइंग्स मीन्स पर्सनल यूज, स्वतःसाठी वापरलेले. आता पर्सनल यूज म्हणजे काय? आता इथे किती पार्टनर आहेत? शिल्पा आणि कॅटरीन आहे. ओके,
आता यापैकी काय आहेत, दोन पार्टनर आहेत, एक शिल्पा आहे, एक कॅटरीना आहे. आता कॅटरीनाला काय झालं, एका खुर्चीची गरज म्हणजे काय, एखाद्या सोफ्याची गरज, चलो सोफाची गरज पडली, ती काय करल, ह्या बिझनेसमधनं घेऊन जाईल. आलं का लक्षात. मग ह्या बिझनेसमधनं काय केलं तिने, घेऊन गेली. ओके, काय घेऊन गेली, सोफा घेऊन, कारण की स्वतःची फर्निचरचं दुकान आहे तर दुसऱ्याकडनं कशाला आणाल, तर ती काय करते, त्या बिझनेसमधनं घेऊन गेली. मग बिझनेसमधनं जर ही सोफा घेऊन गेली तर तेवढे काय झालं, बिझनेसमध्ये गुड्स कमी झाला, माल कमी झाला. मग ही फुकटात घेऊन जाईल का, नाही, तर हिला काय द्यावे लागतील, पैसा द्यावा लागेल. काय द्यावा लागेल, पैसा द्यावा लागेल. मग अशा कंडिशनमध्ये काय करावं लागतं, त्यांचं जे कॅपिटल आहे, त्यांचं जे कॅपिटल आहे, कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. ओके, बघा या ठिकाणी कॅपिटल दिसतंय आणि या ठिकाणी कॅपिटल दिसतंय. आलं लक्षात. मग त्या कॅपिटलमधनं काय करावं लागेल, लेस करावं लागेल. आलं लक्षात. कॅपिटलमधनं काय करावं लागेल, लेस. एकच लक्षात ठेवा, ड्रॉइंग्स किंवा पर्सनल यूज आलं तर कॅपिटलमधनं काय करावं लागतं, लेस करावं लागतं. एवढंच लक्षात ठेवा सध्यापुरता. ओके, पर्सनल यूज केला बिझनेसमध्ये म्हणजे आपला काय झाला, तोटा झाला. आलं लक्षात. मग आपल्याला तोटा होतो त्यावेळेस काय द्यावे लागतात, पैसा द्यावा लागतो. आलं का लक्षात. ओके, चलो नेक्स्ट, डिस्काउंट. आता डिस्काउंट कुठल्या साईडला आलेला आहे मित्रांनो, डेबिट साईडला. कुठे आलेला आहे हा, डेबिट साईडला. आलं लक्षात. मग कालच मी मागच्या लेक्चरला सांगितलं, जर डेबिट साईडला जर डिस्काउंट असेल, जर डेबिट साईडला जर डिस्काउंट असेल तर काय असतो आपला, लॉस. म्हणजे काय, आपण दिलाय, काय आपण दिलाय समोरच्याला, म्हणजे कस्टमरला दिलाय, म्हणजे डेटरला दिलेला आहे. आलं लक्षात. एकच लक्षात ठेवा, डेबिट साईडला डिस्काउंट आला ना आपला लॉस असतो. एवढंच सध्या लक्षात ठेवा. ओके, मग आपल्याला माहिती आहे लॉस कुठे लिहित असतो, नेहमी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहित असतो. आणि प्रॉफिट किंवा नफा कुठे लिहित असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहित असतो. ओके, मग हा डिस्काउंट कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट, ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख. आता इथे शाहरुख खान नाही बरं का, शाहरुख आहे. ॲडव्हान्स गिवन, ॲडव्हान्समध्ये पैसा मी दिला, म्हणजे शाहरुखला द्यायचे होते मला 5,000, बट मी किती दिले ॲडव्हान्समध्ये, अजून 10, म्हणजे टोटल त्याला किती गेले, एक एक्झाम्पल आहे हां, 10,000 रुपये. ओके, एक्स्ट्रा किती गेले, 10,000 रुपये. मग ज्यावेळेस आपण एखादी काही पण ॲडव्हान्स देतो त्यावेळेस आपली काय असते, ॲसेट असते. एवढं लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पुढे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. तुम्ही बँकेच्या अकाउंटला ठेवा पैसा किंवा खिशात घेऊन फिरा, शेवटी ती काय असते, आपली ॲसेट असते. ओके, त्यामुळे इथे काय येणार, ॲसेट येणार. नेक्स्ट पुढे, इंटरेस्ट, कमिशन. आता कुठल्या साईडला आलं आहे, ते डेबिटला आलेलं आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, डेबिटला आलेलं इंटरेस्ट म्हणजे काय, इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. ज्यावेळेस आपण बँकेतनं पैसा व्याजाने काढतो तर ते काय असतो, आपला खर्च असतो, म्हणजे काय, लॉस असतो. आलं का लक्षात. आता सपोज मी एक्झाम्पल, बँकेतनं किती काढले मी, 10,000 रुपये लोन काढलं. ओके, प्लस त्याला मी व्याज दिले 200 रुपये, म्हणजे मी किती हजार देतो, एकूण किती हजार प्रोव्हाइड करतो आहे बँकेला, 10,200. मीन्स 200 रुपीज काय झाले माझे, जास्त जात आहेत, म्हणजेच काय होतो आहे, माझा लॉस होतो आहे. आलं का लक्षात. त्याचप्रमाणे कमिशनच्या बाबतीत पण सेमच आहे. काय होतं आहे, आता सपोज मी शॉप ओनर आहे आणि माझा माल मला काय करायचं आहे, जास्त प्रमाणात विकायचं आहे आणि मोठा बिझनेसमॅन मला लवकर व्हायचं आहे, तर मी काय करेल, कमिशन स्टार्ट करून देईल, की मला 1,00,000चा ज्याने माल विकून दिला, ज्याने मला 1,00,000चा माल विकून दिला त्याला मी काय करेल, 5% कमिशन देईल. काय करेल, 5% कमिशन देईल. मग 1,00,000वर 5% म्हणजे किती हजार रुपये झाले, सांगा बरं, 5,000 रुपये. किती झाले, 5,000 रुपये. आता मला सांगा, मी कितीचा माल विकला आहे, 1,00,000चा. कितीचा विकला आहे, 1,00,000चा. मला कमिशन किती द्यावं लागतं आहे, 5,000 रुपये. म्हणजे माझ्याकडे किती येणार, फक्त 95,000 रुपीज. म्हणजेच हा जो कमिशन दिलेला आहे, हे जे कमिशन तुम्हाला दिसतंय, हा काय झाला, मग मला हा लॉस झाला. आलं लक्षात. त्यामुळे कमिशन पण काय, माझं लॉस आहे. ओके, 1,00,000चा माल 95,000च आले मला, 5,000 रुपये मला ज्याने माल विकला त्याला द्यावे लागत आहेत, त्यामुळे माझा लॉस आहे. त्यामुळे मी कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. एवढं सोपं आहे मित्रांनो. नेक्स्ट, रॉयल्टी, परचेस कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या
डेबिटला. ओके, ही झाली सर्व आपली कुठली डेबिट साईड. ओके, सो डेबिट साईड complete. Debit side is completed. All adjustments and items puts in different account. क्लिअर इथपर्यंत वेगवेगळ्या अकाउंटमध्ये आपण ते टाकले आहेत. नेक्स्ट आता कुठले साईड आले? क्रेडिट साईड. सो लेट स्टार्ट क्रेडिट साईड आयटम्स. कॅपिटल कुठे येतं कधी लक्षात ठेवा? लायबिलिटीला. नेक्स्ट बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट पण कुठे येतं? लायबिलिटा. आता इथे एक कन्सेप्ट आला नवीन, बँक ओव्हरड्राफ्ट. आता ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? ओव्हर म्हणजे काय? जास्ती. माझ्या अकाउंटला आहेत माझ्याकडे फक्त 10,000 रुपये, मला गरज पडली 15,000ची. ओके, तर अकाउंटला तर 10,000 आहे, मला गरज आहे 15,000ची. मग 5,000 रुपये काय झाला माझ्या मित्रांनो? काय झाला? बँक ओव्हरड्राफ्ट. आलं का लक्षात? बँक ओव्हरड्राफ्ट. क्लिअर? मग आता मला सांगा, अकाउंटला 10,000, मी 15,000 काढून घेतले तर ते द्यावे लागतील ना, बरोबर आहे का नाही? कोणाला द्यावे लागतील? बँकेला. त्यामुळे आपली ती काय आहे? लायबिलिटी. आलं का लक्षात? त्यामुळे बँक ओव्हरड्राफ्ट पण काय आपली लायबिलिटी. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय? चला वाचत चला आणि सोबत सर्वांनी हे मी ज्या पद्धतीने लिहितोय त्या पद्धतीने हे सर्व लिहित चालायचं आहे. बिलकुल दिरंगाई करायची नाही. ओके, नेक्स्ट परचेस रिटर्न. आता परचेस, आता मी शॉप ओनर आहे, मी पण कुठनं तरी माल आणत असेल आणि मी काय करतोय? पुढे विकतोय तो, बरोबर ना? तर माझ्याकडे जो डिफरंट मी माल आणतोय त्यातला काय झाला? एखादा माल काय झाला? खराब निघाला. मग मी तो काय करेल? याला रिटर्न करून देईल. ओके, म्हणजे परचेसमधनं काय करावं लागेल? मला रिटर्न करावं लागेल. मग काय करावं लागेल? परचेस कुठे लिहितो? TDला, आणि परचेसमधनं काय होईल? मायनस. या ठिकाणी तुम्ही बघतायत. ओके, अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी चालत असतात. या अकाउंट सब्जेक्ट हा एवढा सोपा असतो ना मित्रांनो, सर्व व्यवहाराशी रिलेटेड, बाहेरचं काहीच नाही. ज्याला व्यवस्थित थोडं ट्रान्झॅक्शन कसे असतात ह्या गोष्टी जर काय आल्या, परचेस म्हणजे काय, सेल्स म्हणजे काय, कमिशन, इंटरेस्ट म्हणजे काय, ह्या जर गोष्टी थोड्या माहिती असल्या ना, तर तुम्हाला हा अकाउंट सब्जेक्ट इतका परफेक्ट येईल, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो. याच्यामध्ये मार्क कमी करण्याची किंवा कट करण्याची कुठलीही काही हे नसतात, याच्यामध्ये नियम नसतात. फक्त तुमचा आन्सर व्यवस्थित यायला पाहिजे. ओके, आणि हे व्हिडिओ यूट्यूबला चालले आहेत खास तुमच्यासाठी, जे होतकरू पोरं आहेत, जे महागडे क्लास नाही लावू शकत, बट माझ्या अकाउंट शिकवण्याची जी क्वालिटी आहे ती महागड्या क्लासच्या लेवलची जे, फक्त एवढंच आहे की तुम्हाला मी आपल्या मातृभाषेत मी एक्सप्लेन करतो आहे. डिफरंट एवढाच आहे. कुठलीही भाषा यूज करा, हिंदी यूज करा, इंग्लिश यूज करा, मराठी यूज करा, अजून तुम्हाला कुठली येत असेल त्या भाषेमध्ये शिका, बट तुम्हाला तो विषय येणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला तो सब्जेक्ट व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे. आलं का लक्षात? त्यामुळे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्ही इकडे लक्ष द्यायचं आहे. क्लिअर? मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला फुकटात चाललं आहे सर्व, असं तुम्ही शेअर करू शकतात. आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. का? कारण की आता काही मागचे जे व्हिडिओ बघितले तुम्ही ते खूप मोठे आहेत, 1.5 तासाचे आहेत, कारण क्वेश्चनच तेवढे मोठे असतात. आणि अकाउंटला जो पण काही क्वेश्चन असतो ना मित्रांनो, त्याला मिनिमम 45 मिनिट्स जातातच, 45 मिनिट्स, आणि मॅक्झिमम हे मग ते एक्सप्लेन करण्यावर डिपेंड आहे. शेवटी तुम्हाला किती व्यवस्थित कळतं आहे त्यावरती डिपेंड आहे. बट आता हे सर्व ऑनलाईन असल्यामुळे मला काय करावं लागतं? प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित सांगावीच लागते. त्यामुळे थोडे लेंथी व्हिडिओ बनत चालतात. तर ते नका टेन्शन घेऊ लेंथी बनताय का काय बनताय. आलं का लक्षात? बट तुम्हाला विषय व्यवस्थित समजून देईल ही माझी गॅरंटी. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मी ज्यावेळेस पण व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि दुसरी गोष्ट, एका क्वेश्चनचे 2 पार्ट बनतात, तर ते नोटिफिकेशन लगेच यायला पाहिजे. कारण की फर्स्ट पार्ट टाकला आणि दुसरा पार्ट जर तुम्ही बघितला नाही तर ते तुमचं क्वेश्चन काय राहील? अपूर्ण राहील. त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. आणि हे फक्त काय 12च्या विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे असा विषय नाही, हे सर्व व्यवहारातलं आहे. तर हे लेक्चर तुम्ही कोणीही बघू शकतात.
आलं का लक्षात? अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी चालत आहे. चलो मग नेक्स्ट पुढे काय म्हणतोय ते बघूया. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन काय आपली लायबिलिटी म्हणजे द्यावं लागेल. ओके, क्रेडिटर्स म्हणजे काय बघा, मी काय शॉप ओनर आहे, मी याच्याकडनं काय आणतो आहे, माल आणतो आहे आणि इकडे काय करतो आहे, मी माल विकतो आहे एखाद्या कस्टमरला. 1 मिनिट तुम्हाला बेटर समजवतो क्रेडिटर्स आणि डेटर्स म्हणजे काय. मागच्या क्वेश्चनला समजवलेलं आहे बरं, बट थोडंसं अजून रिव्हिजन होईल या उद्देशाने मी परत तुम्हाला 2 मिनटात एक्सप्लेन करतो. बघा, या ठिकाणी हा शॉप ओनर आहे म्हणजे तुम्हा स्वतःला गृहीत धरा, हा एक व्यक्ती, हा एक व्यक्ती, हा कोण आहे मित्रांनो, हा एक कस्टमर, हा कोण आहे कस्टमर. याला खुश ठेवायचं तेव्हा तुमचा बिझनेस काय होईल, ग्रो होईल, लक्षात ठेवा. ओके, मग तुम्ही काय करताय, याच्याकडनं वस्तू म्हणजे गुड्स म्हणजे माल आणताय आणि तुम्ही याला काय करताय, सेल करताय. ओके, काय करताय, सेल करताय. मग कस्टमरलाच काय म्हणतात मित्रांनो, डेटर. काय म्हणतात, डेटर्स. डेप्टर म्हणतं कोणी, कोणी डेटर म्हणतं. ओके, मग कस्टमरलाच काय म्हणायचं, डेटर. मग हा कोण आहे, तुम्हीत. हा व्यक्ती कोण आहे, तुम्हीत. जे तुम्ही काय करतायत, इकडनं माल आणायचा आणि याला द्यायचा. आलं का लक्षात? मग हा इकडनं जो माल तुम्ही आणतायत हा काय झाला तुमचा, क्रेडिटर. काय झाला, क्रेडिटर. म्हणजे ज्याच्याकडनं तुम्ही माल आणताय तो काय झाला, क्रेडिटर. ओके, आणि मग तुम्ही काय झाले इथे, डेटर. ओके, कोणाच्या बाबतीत, ह्या व्यक्तीच्या बाबतीत. आणि ह्या व्यक्तीच्या बाबतीत जर मी सांगायचं म्हटलं तर ह्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही काय झालात, मग क्रेडिटर झालात. आलं काय लक्षात? म्हणजे शॉप ऑनर हा कधी डेटर असतो, कधी क्रेडिटर असतो. ते डिपेंड असतं तुमच्या ट्रान्झॅक्शनवरती. सध्या पुरता एकच लक्षात ठेवा, इथे काय आलेलं आहे तुमचं, सन्ड्री क्रेडिटर्स. मग ज्याच्याकडनं तुम्ही माल आणता तो कोण असतो, क्रेडिटर असतो. आलं का लक्षात? ओके, चलो नेक्स्ट पुढे काय म्हणतोय ते आता बघूया. बँक लोन झालं. इंटरेस्ट रिसिव्ह. आता इंटरेस्ट रिसिव्ह आलाय. आता इथे शब्द स्पष्ट म्हटलं आहे, रिसिव्ह. आता मला सांगा ना, इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. व्याजाने पैसे देतात बरेचसे लोक खेड्यागावात. बँक जर टाईमवरती शेतकऱ्याला जर कर्ज देत नाही तर मग शेतकरी दुसरा पर्याय निवडतो. कुठला पर्याय निवडतो, गावातल्या एखाद्या थोडं पैशावाल्या किंवा त्याच्यावाले परिस्थिती व्यवस्थित असेल तर तो जातो त्याच्याकडे आणि सांगतो, बाबा मला सुरुवातीला पैसे दे. कारण की बँकेचं जर लोन काढायचं असेल तर ते प्रोसेस एवढी असते, पीक आत्ता टाकायचे 8 दिवसावर आणि ते बँकेचे पैसे प्रोसेस होते लोनची 1-2 महिन्यानंतर. तर त्यावेळेस तो जर पीक टाकल तर ते जे टाकलेलं पिकाचा खर्च आहे तोही निघायचा नाही. त्यामुळे मग काय करावं लागतं, एखाद्या प्रायव्हेट माणसाकडनं घ्यावे लागतात. मग तो काय घेतो, व्याज घेतो. मग काय घेतो, व्याज घेतो. आलं लक्षात? असं असतं. मग इथे काय, इंटरेस्ट रिसिव्ह. रिसिव्ह असेल तर काय असतो, आपला फायदा असतो. काय असतो, फायदा. म्हणून कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. नेक्स्ट RDD. आता इथे काय आहे, बॅड डेब्ट्स. इथे पण ओल्ड लिहिलं आहे आणि इथे पण काय करून घ्यायचं आहे, ओल्ड लिहून घ्यायचं आहे आणि दोघं कुठे लिहितात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट पुढे लास्ट काय राहिला आपला आता, सेल्स. सेल्स कुठे लिहितो मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. झालं का, हे सर्व आयटम आता क्रेडिट साईडचे झालेत. अशा पद्धतीने तुम्ही पण लिहून घ्यायचं, एक्झाममध्ये पण अशी स्टेप फॉलो करायची. नेक्स्ट पुढे येऊ आता ॲडजस्टमेंट्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IMP. आता ॲडजस्टमेंटचे कधी पण लक्षात ठेवा 2 इफेक्ट्स होतात. किती होतात, 2 इफेक्ट्स होत असतात. आता कसे होतात ते बघूया. आलं का लक्षात? आणि याच्यावरती पण मी लेक्चर घेतला आहे. तो पण तुम्ही ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असं म्हणून 2 इफेक्ट्स म्हणून मी लेक्चर घेतला है, वो आप देख लेना. उसके सिवाय ये एडजस्टमेंट के 2 इफेक्ट आपको नहीं पता चलेंगे. क्लियर है जहाँ तक बात? ओके, चला मग. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड 58,000 ऑन 31 मार्च 2019. तुम्हाला अगोदरच बोलो 1 एप्रिलला चालू होणार आणि 31 मार्चला संपणार. 31 मार्चला संपणार म्हणजेच काय झाला आपला क्लोजिंग स्टॉक. काय झाला, क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉकची तुम्हाला ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. त्याचे 2 इफेक्ट काय होणार, मग क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट, TC आणि एक ॲसेट.
आलं का लक्षात? एक राहणार म्हणजे ॲसेटला काय आलं मग, तेवढा स्टॉक माझ्याकडे आहे ना म्हणून मी ॲसेटला, म्हणजे ॲसेट म्हणजे काय, संपत्ती. मोटर कार, इमारत, आपलं बिल्डिंग, मशनरीज, हे सर्व काय तुमचे ॲसेट. कॅश इन हँड वगैरे हे सर्व काय तुमच्या ॲसेट्स आहेत. नेक्स्ट सेकंड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हणजे काय, देणे बाकी. मी मित्राकडनं घेतले 50,000, त्यातले मी 40,000च रुपये त्याला दिले. किती आउटस्टँडिंग राहिली मग, 10,000 रुपये. किती राहिले, 10,000. ओके, मग आउटस्टँडिंग एक्सपेन्स, मग एक्सपेन्समध्ये काय येतं, रॉयल्टीज येते आणि वेजेस येतं म्हणजे मजुरी. मग आउटस्टँडिंग म्हणजे द्यायची बाकी राहिली होती. किती, रॉयल्टी किती द्यायची बाकी आहे, 1,500, आणि वेजेस किती द्यायचे बाकी आहे, 800. मग काय करावं लागेल अशा कंडिशनमध्ये, द्यायची बाकी असेल तर द्यावी लागेल ना. ती कधीही द्या, बट द्यावी लागेल, बट लवकर द्यावी लागेल. आजचं वेजेस किंवा रॉयल्टी जर तुम्ही 2 दिवसात दिली तर ठीक आहे. तुम्ही जर 2 वर्षानंतर द्यायला लागले तर मग ते ह्या अकाउंटमध्ये येईल का, नाही येणार. आलं लक्षात? त्याचं एक लिमिटेशन असतं. वेतन तर लगेच द्यावं लागतं, मजुरी तर लगेच द्यावी लागते. वेतन तरी आपण सॅलरी तरी महिन्यातनं घेऊ शकतो, बट मजुरी डे टू डे द्यावी लागते. ओके, मग आउटस्टँडिंग एक्सपेन्समध्ये दे बाकी. मग रॉयल्टीमध्ये काय करावं लागेल, ॲड, म्हणजे काय, एक्सपेन्समध्ये ॲड. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार, लायबिलिटीला. आलं का लक्षात? मग एक्सपेन्स कुठले कुठले आहेत, वेजेस आणि रॉयल्टी, त्याच्यात ॲड, जी अमाऊंट आहे ती ॲड. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी म्हणजे द्यावं लागेल. क्लिअर इथपर्यंत? चलो नेक्स्ट बघूया. 3, सॅलरी पेड इन ॲडव्हान्स. कुठलाही एक्सपेन्स जर तुम्ही काय केलं, ॲडव्हान्स जर दिला, मग एक्सपेन्समध्ये काय येणार, सॅलरी येणार, ॲडव्हर्टाइजमेंट येणार, नंतर कमिशन येणार. आलं का लक्षात? नंतर इंटरेस्ट येणार. हे पण काय, सर्व तुमचे एक्सपेन्सच आहे. तर ॲडव्हान्समध्ये दिलं म्हणजे काय होते, आपली ॲसेट असते. आलं का लक्षात? सपोज मला एका कामगाराला 10,000 रुपये द्यायचे सॅलरी, आणि मी त्याला देऊन टाकले 15,000 रुपये. मग 5,000 रुपये काय झाले, माझे एक्स्ट्रा लागले ना. पुढच्या महिन्यात मला द्यावे लागतील, तर त्याला परत 10,000 नाही, पुढच्या महिन्यात मी 5च देईल. मग ते 5,000 रुपये काय झाले, माझे ॲडव्हान्स. त्याचप्रमाणे इथे ॲडव्हान्स किती, 2,000. ओके, मग हे ॲडव्हान्स पहिलं कुठे येणार, ॲसेटला, आणि सॅलरीजमधनं लेस करावं लागेल. ॲडव्हान्स दिला आहे ना. आलं लक्षात? नेक्स्ट ॲडव्हान्स सॅलरी. मग या ठिकाणी एक्सपेन्स कुठलाही असो, ॲडव्हान्स असेल तर काय होणार, हीच ॲडजस्टमेंट येणार. कुठली, ही वाली. क्लिअर? चलो पुढे काय म्हणतोय बघूया. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. आता नावातच सर्व दडलं आहे. बॅड म्हणजे काय, बॅड म्हणजे काय, बोगस किंवा बुडीत रक्कम. काय म्हणतो आपण त्याला, बुडीत. किती बॅड डेट झाला, 1,000. आता बुडीत रक्कम म्हणजे काय, मी काय केलं, 10 कस्टमरला मी उधारीवर माल दिला, त्यातला एक कस्टमर काय निघाला, पैसे न देणारा निघाला. ओके, मग यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण, बॅड डेप्ट्स. ओके, मग याचे बॅड डेप्ट्सचे आणि रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स, याचावाला शॉर्ट फॉर्म आहे RDD. यांचे दोघांचे काय होतात, सारखेच इफेक्ट होत असतात. कुठले, डेटर्समधनं लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. PD ला काय लिहिलं मी, बॅड डेट्स म्हणजे काय, लॉस होतोय माझा, म्हणूनच मी PD ला लिहिला. आणि सर्व लॉसेस कुठे येत असतात, PD लाच येत असतात. आलं का लक्षात? त्यामुळे 1,000 रुपये नाही मिळाले मला. त्यानंतर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स किती पर्सेंट आहे, 3% ऑन सन्ड्री डेटर्स तर तुम्हाला सांगितलंच, कस्टमर काय असतो आपला, डेटर असतो, बरोबर ना. आता हे काय, हे सर्व काय माझे डेटरच आहे. आलं का लक्षात? ज्यांना मी माल विकतो ते सर्व डेटरच आहे. क्लिअर? त्याच्यापैकी मग रिझर्व का ठेवायचं, आता आपल्या घरात बी तो पैसा राहतोच ना. इमर्जन्सी काही आली तर आपण काय करतो, तो पैसा वापरतो, त्यालाच काय म्हणतो, रिझर्व फंड. रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स. डाऊटफुल, आता डाऊट येणे म्हणजे काय, आपल्याला वाटेल आता हे एवढे कस्टमरांना मी माल विकला, बट एखादा काय असू शकतो, डाऊट येण्यासारखा असतो. त्यामुळे अशा प्रोव्हिजनसाठी काय करावं लागतं, जे माझ्या प्रॉफिट होईल त्यातनं मी थोडे पैसे मी माझ्या रिझर्व याच्यात ठेवेल, म्हणजे एक्स्ट्राचे पैसे मी ठेवेल. म्हणजे यांनी जर मला 10,000चा लॉस केला, ओके, आणि मी रिझर्व ठेवले म्हणजे RDD
ठेवले. किती हजार? 5,000 रुपये मी रिझर्व ठेवले. मग मला किती लॉस होईल? फक्त लॉस होईल तो 5,000चा, बरोबर ना? आणि जर मी हे रिझर्व ठेवले नसते तर टोटल लॉस किती झाला असता? 10,000चा. अशा पद्धतीने ते आहे. नेक्स्ट, डेप्रिशिएट म्हणजे काय? कमी होणे. ॲसेटची व्हॅल्यू काय होणे? ॲसेटची व्हॅल्यू कमी होणे म्हणजे कमी होणे. आता मला सांगा, मी 1 लाखची मी बाईक घेतली. ती 2 वर्षानंतर मी विकायला गेलो, 2 इयर्स नंतर. ती 1 लाखाला जाईल का? नाही, ती 70,000लाच जाईल. किती हजाराला? 70,000. मग 1 लाखाची बाईकने 70,000ला विकले तर 30,000चा काय झाला मित्रांनो? मला लॉस झाला ना. यालाच काय म्हणतो आपण? डेप्रिसिएशन. क्लिअर आहे? मग काय घसारा आहे? डेप्रिसिएशन म्हणजे काय? घसारा म्हणजे काय? कमी होणे. आता तुम्ही मोबाईल घेता 15-20 हजाराचा, तुम्ही 1 वर्षात विकायला ज्यावेळेस जाता एक्सचेंज ऑफरमध्ये किंवा असं कोणालाही, तर तुम्हाला 20,000चा मोबाईल 20लाच दिला जातो का? नाही, कमी पैशात मागता ना. त्यालाच काय म्हणतो आपण? डेप्रिसिएशन. क्लिअर? ओके, चलो. लँड अँड बिल्डिंग 5%. मग हे पर्सेंटेज कसं काढायचं सांगतो. आणि फर्निचरवरती किती डेप्रिशिएशन? 10%. इथपर्यंत आलं लक्षात? तुम्हाला एकदम व्यवस्थित मी सांगितलं आहे. बघा, सुरुवातीला परत एकदा रिव्हिजन करून देतो. सर्व आयटम कुठल्या अकाउंटला जात आहेत ते लिहायचं. इकडचे पण आयटम कुठल्या अकाउंटला जात आहेत ते लिहायचं. नेक्स्ट, पुढची प्रोसेस असते. सर्व ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2 इफेक्ट. हे सर्व इफेक्ट काय करायचे? लिहून घ्यायचे. ओके, सर्व ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट सर्व लिहून घ्यायचे. हे बघा, या ठिकाणी सर्व दिलेत. ओके, डेप्रिसिएशन ॲसेटमधनं लेस आणि लॉस होतं आहे म्हणून डेबिटला. मग हे सर्व झाल्यानंतर पुढची स्टेप काय येत असते? मग आपलं पोस्टिंगची स्टेप येत असते. पोस्टिंग करणे म्हणजे काय? सर्व जे आपण ह्या गोष्टी आत्तापर्यंत अर्धा तासापासून जे बघतोय ते सर्व काय करायचे? त्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. मग सुरुवातीला कुठलं अकाउंट आहे तुमचं? हे बघा, कुठलं अकाउंट आहे? ट्रेडिंग अकाउंट. ते बघा, लँड अँड बिल्डिंग फर्निचर काय आपली? ॲसेट आहे. काय आपली? ॲसेट. मग लँड अँड बिल्डिंग काय आहे? ॲसेट आहे. मग ट्रान्सफर करा. ॲसेट कुठे येतं? बॅलन्स शीटच्या राईट साईडला. मग या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे, लँड अँड बिल्डिंग. असे सर्व आयटम काय करायचे मित्रांनो? पुट करायचे. ओके, मग लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे? 37,800. आता या ठिकाणी तुम्ही एक विचार करा. या ठिकाणी बघा, काहीतरी मार्किंग दिसते. ही बघा, ही मार्किंग निळ्या कलरमध्ये. ओके, ही मार्किंग ही दिसते. हे एक लक्षात ठेवा मित्रांनो, ही मार्किंग करण्याचा मागचा एकच उद्देश आहे की कुठल्या आयटमवर ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती मी काय केलेली? मार्किंग केलेली. त्यावरती काय केलेली? मार्किंग. मग अशा मार्किंग केलेली जर अशी मार्किंग जर केलेली असेल आयटमवरती, कुठल्याही आयटमसाठी, तर काय करावं लागतं? त्यासाठी आपल्याला जागा सोडावी लागते. बघा, आता मी पहिले काय लिहिलं? लँड अँड बिल्डिंग 37,800. मग लिहून टाकू. लिहिलं का तुम्ही? यस, लिहिलं ना? लिहिलं सर. ओके, बट त्याच्यावरती काय मार्किंग आहे निळ्या कलरची, म्हणून मी इथे काय लिहिणार? 37,800 इनर कॉलमला. म्हणजे ज्याच्यावरती मार्किंग असेल ते कुठे लिहिणार? इनर कॉलमला. म्हणजे ॲडजस्टमेंट ज्याच्यावरती असेल ते कुठे लिहिणार? इनर कॉलमला. नेक्स्ट, फर्निचर 17,250. त्याच्यावरती पण मार्किंग आहे, त्यामुळे इनर कॉलमला 17,200 लिहून टाका. मग इथे ही एक लाईन सोडली. नेक्स्ट, फर्निचर किती हजार आहे? ते 17,200. ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक लाईन सोडली. नेक्स्ट, पुढे काय म्हणतोय? सन्ड्री डेटर्स. त्याच्यावरती किती मार्किंग आहे? 2 मार्किंग आहे. मग सन्ड्री डेटर्सवरती किती मार्किंग आहे मित्रांनो? 2. जर 2 मार्किंग असेल तर एक लाईन सोडून चालेल का? नाही, तर थोडी जास्त लाईन सोडावी लागेल. ओके, सन्ड्री डेटर्स, सॉरी पेन चेंज झाला जरा, आपलं रेग्युलर पेन. सन्ड्री डेटर्स माझ्यासोबत लिहित चालायचं. हां, सन्ड्री डेटर्स.
दोन ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे एका ॲडजस्टमेंटला ही एक लाईन सोडली, इथे अमाऊंट येईल आणि ही एक लाईन सोडायची, म्हणजे दोन ॲडजस्टमेंट झाल्या. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय, स्टॉक टी डी ओपनिंग स्टॉक किती आहे 65,000. टी डीला जाऊ मग. टी डी म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट, आलं का लक्षात, ही टी डी. मग इथे काय लावायचं 2. ओपनिंग स्टॉक लिहून घ्या इथे सोबतच, ओपनिंग स्टॉक. तारीख पण लिहू शकतात, किती ओपनिंग स्टॉक 65,000. नेक्स्ट पुढे बॅड डेप्स, हा काय ओल्ड, हा लिहायचा नाही, फक्त लक्षात ठेवायचा, हा लिहायचा बाकी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे येणार, पी डीला. मग लिहून घ्या 4,000. पी डी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी लिहित चालायचं आहे सोबतच. माझ्याकडे जरा डिजिटल बोर्ड नाही मित्रांनो, त्यामुळे हे मी टॅबवरती व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे, आलं का लक्षात. तुम्ही सोबत लिहिला म्हणजे अक्षरांचा प्रॉब्लेम येणार नाही. किती हजार आहे, 4,000 रुपये. आता तुम्ही तोंडी लिहिण्याचा प्रयत्न करायचा, आता सर्व तुमच्या पुस्तकात पण तुम्ही लिहिलंच असेल, आलं का लक्षात. अशा पद्धतीने पोस्टिंग करायच्या. नेक्स्ट वेजेस, आता बघा या ठिकाणी मार्किंग आहे, दिसले का तुम्हाला मार्किंग, हे बघा या ठिकाणी मार्क म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. मग वेजेस कुठे येणार, टी डीला. किती हजार आहे, 3,000. मग टी डी अकाउंट इथे आपलं लिहा. मग 2 वेजेस. $3,000 ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलम एक लाईन सोडली. नेक्स्ट सॅलरीज 5,000 पी डीला. 2 सॅलरीज. तुम्ही अशी लाईन सोडू नका, हे जरा माझं जास्त जवळ लाईन आहेत त्यामुळे असं लिहावं लागतं आहे. किती हजार आहेत, 5,000. बट ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे कुठे लिहिणार, इनर कॉलमला. कुठे लिहिणार, इनर कॉलमला. नेक्स्ट 5,000चं का, यस, कॅरिएज इनवर्ड कुठे लिहिणार, टी डीला. लिहून घ्या टी डीला. ओके. 2 कॅरिएज इनवर्ड. किती अमाऊंट आहे, 4,000. ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलमला. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर स्लो वाटत असेल तर काय करायचं, यूट्यूबच्या वरती या ठिकाणी ना असे 3 डॉट असतात. काय असतात, 3 डॉट. याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार त्यावेळेस काय येणार, स्पीड येणार. ओके, सॉरी ॲडव्हान्स येणार. त्या ठिकाणी सेटिंग आहे, तुम्हाला स्पीड पण कमी जास्त करता येईल, ते तुम्ही बघू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ स्लो वाटत असेल तर. क्लिअर इथपर्यंत. आणि व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके क्लिअर. चलो, सेल्स रिटर्न म्हणजे काय, टी सीला सेल्समधनं रिटर्न. मग टी सी काय आपली, हे बघा टी सी दिसलं का, सी आर. मग टी सीच्या साईडला काय लिहायचं, बाय लिहायचं. लक्षात ठेवा, पहिले काय लिहून घ्यायचं, सेल्स. मग सेल्स रिटर्न काय होईल, त्यातनं लेस म्हणजे काय होणार, रिटर्न. क्लिअर आहे इथपर्यंत. सेल्स रिटर्न किती, मग 2,000 रुपये. लिहून घ्या लगेच 2,000. इनर कॉलम सेल्स कितीचा आहे तो बघूया. नेक्स्ट एक एक साईड पूर्ण करायची. ड्रॉइंग्स कॅपिटलमधनं लेस, शिल्पा 2,000, कटरीना 3,000. लिहून घ्या. मग कुठे येणार ड्रॉइंग, कॅपिटलमधनं लेस. मग कॅपिटल कुठे येतं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इथे लिहायचं कॅपिटल अकाउंट्स. ओके. कोण आहे मग पहिले, शिल्पा. 2-3 लाईन सोडा आणि इथे लिहा नंतर कॅटरीना. मग हिच्यावाला काय आहे, लेस.
करून घ्या लगेच. काय आहे, ड्रॉइंग्स असं लिहायचं. आणि हिची पण ड्रॉइंग आहे, दोघांची आहे ना, हिचं पण लिहून घ्या. ड्रॉइंग्स किती किती हजार आहे, किती हजार आहेत, 2000 आणि 3000. तर लिहायचं 2000 आणि 3000, 3000 अँड 2000. नेक्स्ट इनर कॉलमला लिहायचं या सर्व गोष्टी. ओके. डिस्काउंट PD 2030 रुपये लिहून घ्या. मग PD कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट. सॅलरीजवरती टू डिस्काउंट 2030. ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे आउटर कॉलमला. नेक्स्ट ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख, काय आपली ॲसेट आहे. मग ॲसेट कुठे असते, बॅलन्स शीटच्या राईटला. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख. ओके. किती ॲडव्हान्स दिलेले शाहरुखला. कोणी बघताय का यूट्यूबला शाहरुखपैकी, कोणी शाहरुख असेल तर कमेंट्स करा यस करून. किती, 10,000. जर कोणी शाहरुख असं कोणी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट्स करा. नेक्स्ट 10,000 झाले. पुढे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, काय आपली ॲसेट आहे. तर दोघं लिहून घ्यायचे, परत परत तिकडे जायची गरज नाही. कॅश इन हँड, दुसरं काय, कॅश ॲट बँक. किती किती अमाऊंट आहे, 20,000 आणि 8,000 लिहून घ्या. मग 20 आणि 8, 1 2 3 अँड 8,000. हे सर्व झिरो आहेत बरं का. तुम्हाला अगोदरच बोललो मी, माझ्याकडे डिजिटल बोर्ड नाही, तो लई महागाचा येतो, त्यामुळे मी टॅबलेटवरती लिहिण्याचा व्यवस्थित प्रयत्न करतो आहे. मित्रांनो समजून घ्या व्यवस्थित, तुम्हाला कळतं आहे उदाहरण ते महत्त्वाचं आहे, बाकीचं जाऊ द्या. इंटरेस्ट कुठे, PDला, आणि कमिशन कुठे, PDला. मग दोघं लिहून घेऊ, अमाऊंट नंतर लिहून घेऊ. इथे लिहून घ्या टू इंटरेस्ट, परत टू कमिशन. ओके. माझ्यासोबत लिहित चला, म्हणजे अक्षरांचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मी थोडं व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करतोय, पण ते स्टायलश पेनमुळे नाही येत मित्रांनो व्यवस्थित. कमिशन. ओके. किती अमाऊंट आहे कमिशन आणि त्याची, 1,000 आणि 2,000 लिहून घ्या. मग 1,000 आणि 2,000 आउटर कॉलमला लिहायचं आहे. नेक्स्ट पुढे रॉयल्टीज कुठे, TDला, आणि परचेस पण काय TDला, बट रॉयल्टीजवर ॲडजस्टमेंट आहे. मग ते अगोदर बघू. टू रॉयल्टी किती, 2,000. ओके. 2,000 लिहून घ्या तिथे रॉयल्टीचं इथे, आणि त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलमला. क्लिअर. नेक्स्ट पुढे परचेस. आता काय म्हणतोय तो, परचेस. आता बघा या ठिकाणी लिहून घ्यायचं टू परचेस. किती अमाऊंट आहे परचेसची, 50,000 लिहून घ्या तिथे. 50,000 इनरला लिहायचा, रिटर्न असल्यामुळे ते करावं लागेल. जसं सेल्स होतं तसं आपण इथे लिहिलं आहे, त्याचप्रमाणे इथे पण काय करायचं असं लिहून घ्यायचं. चलो क्लिअर, ही बाजू क्लिअर. चला मग आता ह्या बाजूकडे येऊ. कॅपिटल शिल्पा 45 आणि कॅटरीना 45. मग लिहून घ्या. कॅपिटल कुठे येतं, बॅलन्स शीटच्या लेफ्ट साईडला. शिल्पा किती आहे, 45,000. 45.
पेन चेंज झाला म्हणजे तुम्ही चेंज करायचा नाही मित्रांनो, तुम्हाला एकच पेनाने लिहायचं आहे. ओके, मग यांचा हिशोब करून या. 45मधनं 2 गेले 43 आणि 45मधनं 3 गेले 42. लगेच कॅल्क्युलेशन करून मोकळं व्हायचं. 42 झालं, कॅपिटल लिहिलं गेलं. पुढे बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट दोघं लिहून घेऊ. कुठे येणार? लायबिलिटीला. बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. इथे थोडंसं सोडून द्यायचं, बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. इथे बाय 2 येत नाही मित्रांनो. बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. बिल्स पेएबल किती बरं? 17,500 आणि बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. मग लिहून घ्या 17,500 एंड 10,000. ओके, दोनों लिख लो. ठीक से आगे बढ़ते हैं फास्ट. अगर व्हिडिओ स्लो होता होगा तो राईट साईडला यूट्यूबच्या वरती 3 डॉटमध्ये क्लिक करायचं आणि तिथे तुम्ही स्पीड वाढवू शकता. नेक्स्ट पुढे काय? परचेस रिटर्न किती? 1,480. म्हणजे परचेसमधनं लेस करावं लागेल. लिहून घ्या इथे परचेस रिटर्न. तुम्हाला वेगळ्या पेनमध्ये करून देतो. फक्त काय लिहायचं? रिटर्न. ओके, कितीचं रिटर्न झालेलं आहे? 1,480. मग लिहून घ्या इथे 1,480. 1,480. आता या ठिकाणी 50,000तनं 1,480 गेले. जी अमाऊंट असेल ती तुम्ही कमेंट्स करा लवकर, म्हणजे काय मला कळेल. आलं का लक्षात? कमेंट्स करा, किती राहिली ते मायनस करा त्यातनं. नेक्स्ट पुढे सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन. काय? आपली लायबिलिटी. लिहून घ्या मग सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन. पुढे किती सन्ड्री क्रेडिटर्स? 22,000 आणि 15,000. मग लिहून घ्या त्या ठिकाणी 22,000 आणि 15,000. 22,000 अँड 15,000. क्लिअर? चलो नेक्स्ट पुढे इंटरेस्ट रिसिव्ह कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. मग इंटरेस्ट रिसिव्ह, मग इथे लिहायचं बाय इंटरेस्ट रिसिव्ड. किती मिळतो इंटरेस्ट? 1,500. 1,500. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय? RDD हा पण लक्षात ठेवायचं आहे बॅड डेट्सप्रमाणे. आणि शेवटचं काय? TC किती आहे? 1,20,000 सेल्स केलेला आहे. सेल्स किती आहे मग? 1,20,000. 2,000 गेले सेल्स रिटर्नचे 1,20,000. तर किती राहिले? 1,18,000. बरोबर ना? 1,18,000. चलो, झाल्या का सर्व पोस्टिंग? यस, ह्या सर्व पोस्टिंग झाल्या. फक्त हा RDD बाकी आहे आणि बॅड डेट्स बाकी आहे. म्हणजे हे पण झालं. मग कुठे येऊ आता? ॲडजस्टमेंट. द क्लोजिंग स्टॉक इन हँड TC आणि ॲसेटला किती अमाऊंट आहे? 58. यालाच काय म्हणतो आपण? क्लोजिंग स्टॉक. मग काढायचं TC. आता वेगळ्या पेनाने करतो मी, ह्या पेनाने करतो. ओके, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित. TC म्हणजे काय? क्रेडिट साईड. काय लिहिणार मग इथे? बाय क्लोजिंग स्टॉक. थोडं 2-3 लाईन सोडूनच हे लिहायचं बरं का. क्लोजिंग स्टॉक किती होता? 58,000. आउटर कॉलमला 58,000. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार? ॲसेटला. मग इथे तर जागा काय राहिलेली नाही. ओके, मग
PTO याचं मागचं पेज 2. PTO म्हणजे काय, बॅक साईड. याची बॅक साईड तुम्ही बघायची. क्लिअर आहे का इथपर्यंत? याची बॅक साईड तुम्ही बघायची. बघा ही झाली, ही बॅलन्स शीटच आहे मित्रांनो. फक्त माझ्याकडे पेज नव्हतं त्यामुळे मी काय केलं, हे केलं. हे बॅलन्स शीटच आहे. ही काय असते आपली ॲसेट आणि ही काय असते तुम्हाला पेज पुरल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही टू बी कंटिन्यू लिहा. काय लिहायचं होतं मग मला इथे, क्लोजिंग स्टॉक. ओके, मी काय करतो मग थोडंसं खालूनच लिहितो इथे पण. क्लोजिंग स्टॉक किती होते, 58,000. नेक्स्ट पुढे सेकंड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रॉयल्टी आणि वेजेस. मग पहिले रॉयल्टीचं करून घेऊ. एक्सपेन्समध्ये ॲड आणि लायबिलिटी. रॉयल्टीमध्ये 1500 ॲड करायचे. मग रॉयल्टी कुठे लिहितो आपण, TDला ॲड. इथे काय लिहिणार, आउटस्टँडिंग ॲड 1500. ॲड म्हणजे प्लस करा 2000 आणि ते 1500, 3500. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार, लायबिलिटीला. मग लायबिलिटी म्हणजे बॅलन्स शीट. मग लायबिलिटी साईड ही पण तर फुल झालेली. मग याच्यानंतरचं पेज घेतो. ओके, मग काय लिहिणार इथे, आउटस्टँडिंग एक्सपेन्स. पहिलं कुठलं आहे, रॉयल्टी. किती आहे, 1500. 3500 येणार नाही मित्रांनो. किती आहे, 1500. आणि दुसरं किती आहे, वेजेस 800 रुपये. वेजेस कुठे तर TDला. वेजेसमध्ये पण करून घेऊ. कुठे, या ठिकाणी ॲड. शॉर्टमध्ये कसं लिहितात, असं. किती हजार होते वेजेसचे, 800 रुपये. मग लिहून घ्या तिथे 800. ॲड केले म्हणजे 3000 किती झाले, 800. याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार, या ठिकाणी वेजेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये वेजेस किती, 800. 1500 आणि 800 किती झाले, 2300. क्लिअर इथपर्यंत? चलो नेक्स्ट पुढे काय म्हणतोय तो, 3 सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ. ॲडव्हान्स म्हणजे ॲसेट जाणार आणि दुसरा इफेक्ट सॅलरीमधनं लेस. मग सॅलरी कुठे येते, PDला येते. मग सॅलरी दिसली इथे, लेस. काय म्हणणार इथे, ॲडव्हान्स किती, 2000. 5000 2000 गेले, किती राहिले, 3000. आणि दुसरा इफेक्ट कुठे सांगितला होता मी, कुठे सांगितला होता, ॲसेटला. ओके, मग ॲसेट कुठे असते आपली, बॅलन्स शीटला, या साईडला असते. मग सॅलरी ॲडव्हान्स, सॅलरी ॲडव्हान्स किती, 2000. तुम्ही सोबतच लिहित चला मित्रांनो, तरच तुम्हाला तो व्यवस्थित कळेल. त्यानंतर पुढे काय म्हणतोय तो, ॲडजस्टमेंट, क्रेडिट प्रोविजन फॉर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स किती, 1000 रुपये. मग 1000 रुपयाची प्रोव्हिजन देऊन टाकू, कशावर, डेटर्सवरती. आलं का लक्षात? मग अगोदर काय राहायचं, लेस. इथे लिहायचं बॅड डेब्ट इन ब्रॅकेट न्यू. काय लिहिणार, न्यू. किती हजार आहे, 1000 रुपये. मग 40मधनं 1000 गेले, किती राहिले, 39,000. हा झाला पहिला इफेक्ट. ओके, आणि दुसरा इफेक्ट कुठे जाणार, मग दुसरा इफेक्ट कुठे येणार, हे बघा. दुसरा इफेक्ट कुठे येणार, PDला. हा डेटरमधनं लेस केला, बरोबर ना. कळलं का तुम्हाला, डेटरमधनं लेस केला. हे बघा, या ठिकाणी डेटरमधनं काय केला मी, लेस केला. दिसलं, 1 मिनिट. बघा, या ठिकाणी काय केलं, डेटरमधनं लेस केला. दिसलं का इथे, इथे लेस केलेला आहे. ओके, चलो. याचा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार, मग PDला. आलं का लक्षात? मग PDला कसं लिहायचं ते व्यवस्थित शिकून घ्या. हा फॉर्म्युलाचे, टू बॅड डेब्ट्स इन ब्रॅकेट, हा पहिले काय लिहायचा, ओल्ड. मग ओल्ड कुठे आहे सर, तुम्हाला बोललो होतो ना, इथे ओल्ड लिहून घ्यायचं. हे बघा, या ठिकाणी सर्व ओल्ड दिसतंय. दिसलं का? हे क्लिअर करून घेतो जरा, म्हणजे तुम्हाला बेटर समजेल. हे बघा, या ठिकाणी ओल्ड आहे. किती, मग
400 रुपये. मग लिहून घ्या त्या ठिकाणी ओल्ड 400 रुपये. नेक्स्ट ॲड करायचा. इथे बॅड डेप्स लिहा आणि इथे ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, न्यू. तुम्ही हे असं मार्किंग नका करू हां, तुम्ही लिहून घ्यायचं बॅड डेप्स न्यू. किती आला मग न्यू बॅड डेप्स, किती दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये या ठिकाणी 1000 रुपये. किती, 1000 रुपये. मग लिहून घेतो 1000 रुपये तिथे. ओके. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय तो, त्याच्यातलंच काय म्हणतोय तो, अँड रिझर्व फॉर डाउटफुल डेज 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आता बघा या ठिकाणी IMP ॲडजस्टमेंट आहे. कशावरती, सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स ॲट किती पर्सेंट आहे, 3%. ओके. काय लावलेलं आहे, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. ओके. मग सन्ड्री डेटर्स किती राहिला आहे आपला, त्या अगोदर बघावं लागेल. मग किती राहिला आहे, 39,000. डेटर्स किती राहिला आहे, 39,000. मग डेटर्स आहे 39,000 इंटू किती टक्के सांगितले, 3%. आणि पर्सेंटेज काढण्यासाठी अपॉन 100. 1 शून्य कट, 2 शून्य कट, 1 शून्य कट, 2 शून्य कट. किती राहिले मग, 390 इंटू 3 इज इक्वल टू 300 नमत्रिक 27. तुम्हाला पाडे यायला पाहिजे हां, पाडे नाही आले तर काय खरं नाही, मग अकाउंट जमणारच नाही. नमत्रिक 27, 2 कॅरी, 3 त्रिक 9, 10 1 11. किती उत्तर आलं मित्रांनो या ठिकाणी, 1170 रुपये. हा काय झाला तुमचा, हा काय झाला RDD. हा काय झाला आहे तुमचा RDD. ओके. मग लिहून घ्या त्या ठिकाणी RDD. बघा या ठिकाणी काय करणार, लेस RDD हा शॉर्टमध्ये लिहायचं, ॲट किती पर्सेंट, 3%. किती आलं आहे मग उत्तर आपलं, 1150. 1150. परत एकदा चेक करून घेऊ, 1150. येस, 1150. मग आपलं काय डेटर काय असते, ॲसेट असते. काय असते, ॲसेट असते. आलं का लक्षात, डेटर काय असते, ॲसेट. आणि ॲसेट जर कमी होत असेल तर काय होतो असतो आपला, लॉस. त्यामुळे दुसरा इफेक्ट कुठे येणार, PDला येणार. आलं का लक्षात. मग कितीचा लॉस झाला, 1170. आलं का लक्षात, किती झाला, 1170. मग याच्यावाला दुसरा इफेक्ट कुठे येणार, PDला. मग लिहून घ्या. या ठिकाणी थोडा वेगळा पेन वापरतो न्यूसाठी. प्लस RDD इन ब्रॅकेट काय लिहिणार, न्यू. किती आला होता न्यू, 1100. परत एकदा चेक करून घ्या किती आलेला होता, 70. ओके, 1170. ओके. इथे एवढं झाल्यानंतर काय करायचं, बेरीज करायची. मग करा त्याची बेरीज आणि मला कमेंट्समध्ये टाका. 2570. मग आता या ठिकाणी काय करायचं आहे, 2570 टोटल झालेलं आहे. ओके. मग एक गोष्ट राहिली परत ॲडजस्टमेंट आपलं क्वेश्चनमधली. हे बघा या ठिकाणी काय सांगितलं होतं तुम्ही, ओल्ड लिहून ठेवायचं. किती हजार आहे इथे, 1000. ओके. मग अशा ओल्ड याला काय करायचं, हे बघा इथल्या ओल्डला काय केलं आपण, सुरुवातीला लिहिलं. त्यानंतर ह्या ओल्डला काय करायचं ते मी आता सांगतो. अशा पद्धतीने तुम्ही पण लक्षात ठेवायचं. बघा हा काय केला मी, ओल्ड टू बॅड डेप्स लिहिला, त्याच्यामध्ये ॲड केला न्यू आणि त्याच्यामध्ये परत ॲड केला RDD न्यू. अशा पद्धतीने फॉर्म्युलाच आहे. मग शेवटी काय करायचं, लेस. मग हा लेस कुठला येईल मित्रांनो, कुठला लेस येईल, हा RDD इन ब्रॅकेट ओल्ड. कुठला येणार, ओल्ड. किती हजार होता मग तो ओल्डवाला, 1000 रुपये. मग लिहून घ्या तो ओल्डवाला 1000 रुपये लेस. म्हणजे 2570मधनं 1000 गेले, किती राहिले फायनल, 1570 रुपये. ओके. अशा पद्धतीने ही ट्रीटमेंट करायची असते. मग याच्यातलं शेवटचं काय राहिलं, इथे काय मार्किंग -C. मग मायनस करा, 39,000मधनं 1150 गेले. मग करून घेऊत लगेच कॅल्क्युलेशन.
39,000मधनं इथे करतो मी 39,000मधनं किती गेले 1170 1170 गेले. किती राहिले मग 0 न 7 गेले 3 10 2 गेले 8 9 1 गेले 8 आणि इथे राहिले 3,000 किती राहिले 38,830. मग या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे 38,830 रुपये. क्लिअर 38,830 झालं. क्लिअर इथपर्यंत. आता कुठली ॲडजस्टमेंट राहिली तेवढी एकदा बघून घ्या. कुठली बाकी आहे डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग किती टक्के 5% आणि फर्निचर किती आहे 10%. हे पण सेमच आहे. IMP वर्किंग नोट आहे हां. डेप्रिसिएशन हे नेहमी येतच असते. मग डेप्रिसिएशनची आहे. मग पहिलं कशावरती लँड अँड बिल्डिंग ॲट किती पर्सेंट आहे बरं लँड अँड बिल्डिंगला कोण सांगतं 5%. आणि अमाऊंट किती लँड अँड बिल्डिंगची 37,800 लिहून घ्या. मग 5% आणि अमाऊंट किती लँड अँड बिल्डिंगची 38,500 इंटू याचे किती टक्के येणार 5%. सर्वांनी कॅल्क्युलेशन करायचं आणि कमेंट्समध्ये टाकायचं आहे किती आन्सर आलं ते. ओके 385 इंटू 5 इज इक्वल टू किती होतात ते मला इथे कमेंट्समध्ये टाकायचं आहे. नेक्स्ट पुढे काय आता लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर फर्निचर किती टक्के 10%. मग लिहून घ्या इथे पण फर्निचर किती आहे 10%. आणि फर्निचरची अमाऊंट किती मग मित्रांनो 17,200. ओके 17,200. या ठिकाणी 37,800 आहे. या ठिकाणी किती आहे 37,800 आहे. ओके 37,800 आहे. फर्निचरची अमाऊंट किती ती पण एकदा बघून घेऊयात. फर्निचर कुठे येस 17,250. मग या ठिकाणी आपण 17,250 लिहून घेऊत. 17,250 गुणिले किती टक्के सांगितले 10% आणि टक्केवारी काढण्यासाठी आपण 100. हा 0 कट हा 0 कट हा गेला. हे काय आलं आपलं डायरेक्ट 1725. हे आन्सर डायरेक्ट निघालं आहे. आणि याचं आन्सर काय करायचं तुम्ही कमेंट्स करायचे आहेत. ओके आलं लक्षात. अशा पद्धतीने हे इथपर्यंत काय झालं आपला पार्ट 1. ह्या व्हिडिओचा काय झाला पार्ट 1. आता याच्या पुढे जे पण काही राहिलेलं आहे थोडंसंच बाकी आहे अकाउंटबद्दल ते आता पार्ट 2मध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे. ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे काय जो आता मी पार्ट 2 टाकणार आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके चला मग आता हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकतात. नो प्रॉब्लेम. आपला इल्युस्ट्रेशन नंबर कुठे चालला आहे 2. हा कुठला पार्ट नंबर कुठला झाला 1. याच्यातला थोडंसं क्वेश्चन सॉल्व करायचं बाकी तो आता पार्ट 2मध्ये मी घेईल. कारण की ऑलरेडी 1 तासाचा व्हिडिओ झाला आहे. जास्त मोठा व्हिडिओ टाकता येत नाही त्यामुळे काय केलं आहे मी याचे 2 पार्ट आता करणार आहे. ओके चलो थँक्यू सो मच.